च्या कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन उत्साहात साजरा होतोय। या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथे मोठ्या संख्येने दाखल झालेत। अनुयायांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे। परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विजय स्तंभ परिसर फुलांनी सजवलाय। आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघालाय। मध्यरात्री 12 वाजता आतषबाजी करत भीमा मानवंदना देत उपस्थितांनी शौर्य दिनाचा उत्साह साजरा केला। तर कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जनसागर लुटलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सकाळीच अभिवादन केलंय। तर कोरेगाव भीमामध्ये विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जनसागर लुटलाय। परिसरात बिबट्याचं वास्तव्य, त्यामुळे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनविभाग आणि पोलीस अलर्ट झालेत। सुमारे 15 किलोमीटर परिसरात सीसीटीव्ही आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून परिसरातल्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाते। थेट सीसीटीव्ही कंट्रोल रूम मधून आपल्याला अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे। कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभावरती शौर्य दिन साजरा होतोय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त कोरेगाव भीमा परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। अगदी पुणे नगर महामार्ग असेल, भीमा कोरेगावचा 15 किलोमीटरचा संपूर्ण परिसर असेल, महामार्ग असेल, छोटे मोठे रस्ते असतील, या सर्व रस्त्यांवरती पोलिसांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर आहे। रात्री 12 वाजता या ठिकाणी मानवंदना दिल्यानंतर भीम अनुयायी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इथे मोठ्या प्रमाणात आपण पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रफली 4500 पोलीस अंमलदार इथं तैनात आहेत। 20 DCP लेवल रँकचे ऑफिसर्स आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आपण टेक्नॉलॉजीचा वापर इथं केलेला आहे। CCTV कॅमेरा 250 CCTV कॅमेरा आपण लावलेले आहेत विविध जागी। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, कोरेगाव भीमा, पुणे।